कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विठुराया, तुझा होकार होता म्हणून मी हे गाणं गायले, पण ह्या सगळ्या प्रकरणाचं होतेच नव्हतं झालंय आता। मला काही समजत नाहीये मी काय करू। आता हे सगळं पण तूच मार्गी लाव, तूच सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि मला खात्री आहे तूच मला मार्ग दाखवशील। हो, वा 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 वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जगन्नाथराव, तुम्ही दिसता तसे नाही बर का। तुमचं काहीतरी आहे, काय खेळता राव तुम्ही। तुम्हाला बघून या बाईच्या चेहऱ्यावरचा रंगच पार उतरला ना राव। आवडलं आपल्याला, आवडलं। तुम्ही पण काही कमी नाही। नाही म्हणजे मी तुमची पत्रिका वाचतोय, तुमचा चेहरा वाचतोय, तुमची नजर भेदक आहे, बुद्धी भेदक आहे। तुम्हाला शह देणं किंवा तुमच्याकडनं एखादं काम तसं अवघड। म्हणजे सारख्याला वारक भेटला माना की। हा म्हणजे तसं म्हणायला हरकत नाही। म्हणजे नशिबानं आपल्याला कुठल्या तरी हेतूनी भेटवलं असणार नव्ह का? कदाचित। पण काय ना, आपल्यासारखी हुशार माणसं ठरलेल्या गोष्टींमध्ये आपल्या मनाप्रमाणे बदल करून त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे वळवतात। असे नाही, पण यावेळी तुम्हाला मानलंच। पण मला एक गोष्ट कळली नाही, त्या बाईच्या मुलीच्या मागे असलेला आवाज नेमका हाय तरी कोणाचा? जगन्नाथ, खूप माज आहे ना तुला तुझा। स्वतःला खूप मोठा खिलाडी समजतोस। ठीक आहे, आता तुझीच कर्म तुझ्यावरच कशी उलटवते ते बघ। काट्याने काटा कसं काढतात ना, ते दाखवेल तुला ही भैरवी वझे। मूर्ख कुठला, पाहुण्याच्या काठीने साप मारायला निघाला होतास? जालिंदरला काय वाटलं होतं रे त्याला घेऊन आलास? त्याच्या पायात पडीन मी, त्याची माफी मागेन। ही भैरवी वझे कोणाच्या पायात पडत नसते। खूप बलिदान दिलंय मी, खूप बलिदान दिलंय, तेव्हा इथवर येऊन पोचलीये ही भैरवी वझे। हिला संपवून टाकायचा विचार करताय तुम्ही? आता तूच बघ कसा तुझ्याच अंगणात तुझाच डाव धरून लावते आणि त्या जालिंदर कडनं 1 कोटी रुपये सुद्धा वसूल करून दाखवते। नाही केले ना तर भैरवी वझे नाव नाही लावणार मी।
सारंग सर, काल आपण त्यांना जेवण दिलं खरं, पण आज ते नाही स्वीकारणार. त्यांना समजवावं लागेल. त्यासाठी तुम्ही स्वतः जर गेलात ना तर ते ऐकतील. सावली, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. मी समजायला गेलो होतो त्यांना, पण त्यांना समजून घ्यायचंच नसेल तर काय करणार मी? हट्टाला पेटलेत ते. किती चांगल्या पद्धतीने बोलायला गेलो होतो मी, पण त्यांना संवाद साधायचाच नसेल तर मी काय करणार आहे? काय नाही करू शकत मी. अहो पण त्यांना त्यांच्या बहिणीचा अपमान. आणि माझ्या आईचा अपमान? सावली, या जगात ना प्रत्येक व्यक्ती सेल्फिश असतो. स्वार्थी स्वार्थी असावं. स्वार्थी असणं चुकीचं नाहीये. आपण स्वतःसाठी जगायला आलेलो असतो इथे, पण तरी ह्याचं तरी भान असायला हवं ना की आपल्यासोबत बाकीचे लोक पण जगतायत. त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थाचं पडलंय, स्वतःच्या अपमानाचं पडलंय. माझ्या आईच्या अपमानाचं काय? आणि माझ्या आईचा अपमान झालेला असला तरी मी बोलायला गेलो होतो, समजवायला गेलो होतो. त्यांनी घेतलं का समजून? नाही. मी सॉल्व्ह करायला गेलो होतो, ते मार्ग काढण्यासाठी गेलो होतो. त्यांना मार्ग काढायचाच नाहीये. मी काही नाही करू शकत सावली. अहो पण मुद्दा स्वाभिमानाचा नाही, सत्याचा आहे. मी अजून इगोवर घेतलेलंच नाहीये. माझा इगो जागा झाला ना माझ्या घरासमोर, काय शहरात नाही राहू देणार मी त्यांना. मी पण शांतच आहे, समजुतीनेच घेतोय. गेलो होतो माणुसकीचा विचार करून त्यांच्याशी बोलायला. त्यांना नाही बोलायचंय, त्यांना समजून घ्यायचंच नाही. यापुढे मी काही नाही करू शकत सावली. माफ करा, लहान दोन्ही मोठा घास घेते. तुम्ही तिलोत्तमा मॅडमच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाल हा तुमचा स्वभाव नाहीये, मला माहितीये. पण सत्य हे सत्य असतं ना, आणि मुळात आपल्याला सत्य काय आहे तेच माहित नाहीये. आपण फक्त एका बाजूने विचार करतोय सारंग सर. आपण एकदा त्यांच्या बाजूने विचार करूयात ना, त्यांची बाजू समजून घेऊयात. मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीचा माणुसकीच्या नात्याने विचार करा प्लीज. मुळात आपल्याला सत्य काय आहे तेच माहित नाहीये. आपण फक्त एका बाजूने विचार करतोय सारंग सर. आपण एकदा त्यांच्या बाजूने विचार करूयात ना, त्यांची बाजू समजून घेऊयात. मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीचा माणुसकीच्या नात्याने विचार करा. हॅलो, लवकरात लवकर खोलीत या. टाइमपास नको करू, लवकर या. काय झालं दादा, एवढं अर्जंट का बोलवलंय? एक काम करा, महत्वाचं काम आहे, प्रामाणिकपणे करायचं आहे. हा, ठीक आहे दादा, आम्ही चेक करतो. चल. आलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.